आयुष्यात कधी कधी अशा वळणावर उभे राहिलात की जिथे पुढचा रस्ताच दिसत नाही. अर्जुन आज तिथेच उभा आहे आणि तोच आपला भगवद्गीतेतला 2ऱ्या अध्यायातला 6वा श्लोक. तो म्हणतोय की म्हणजे अर्जुन कबूल करतोय की आम्हाला हेच कळत नाही आहे की आमच्यासाठी नक्की श्रेष्ठ काय. आम्ही जिंकणं श्रेष्ठ आहे की त्यांनी आम्हाला जिंकणं. त्यांना मारून म्हणजे ज्यांना मारून आम्हाला जगण्याची इच्छाच उरणार नाही आहे ते धृतराष्ट्राचे पुत्र आमच्यासमोर युद्धाला उभे आहेत. बघा, अर्जुन आता पूर्णपणे कोलमडला आहे. त्याला स्वतःच्या ताकदीवर आणि सत्तेवरचा विश्वास उडला आहे. जेव्हा माणूस कन्फ्यूज असतो त्यावेळेस तो स्वतःच्या म्हणजे पराभवाचे सुद्धा समर्थन शोधू लागतो, कारण शोधू लागतो. आता अर्जुन इथे 2 गोष्टींमध्ये अडकला आहे, हारणं की जिंकणं, जगणं की मरणं. जोपर्यंत तुम्ही फळाचा विचार करता, रिझल्टचा विचार करता, परिणामांचा विचार करता, तोपर्यंत तुम्ही असे गोंधळलेले राहणारच आहेत. अर्जुनाला वाटतं की जिंकून सुद्धा दुःखच मिळणार आहे, हारलो तरी दुःखच आहे. मग प्रश्न कसला आहे इथे? प्रश्न जिंकण्या आणि मरण्याचा, हरण्याचा नसून सत्याच्या बाजूने उभे राहण्याचा आहे. अर्जुन ज्यांना मारून जगण्याची इच्छा नाही असं म्हणतोय ना, तिथे त्याचा खरा अहंकार लपलाय. त्याला अर्थ असा की त्याचं जगणं हे सत्यावर अवलंबून नसून त्याच्या नात्यांवर, त्याच्या सोयीवर, त्याच्या अहंकारावर, त्याच्या इमेजवर अवलंबून आहे. जोपर्यंत तुमच्या जगण्याचं कारण कोणती तरी दुसरी व्यक्ती असते तोपर्यंत तुम्ही सत्यासाठी कधी लढू शकत नाहीत. अर्जुन इथे साध्या गणितात अडकलाय, पण श्रीकृष्ण आता त्याला निश्चयामध्ये नेणार आहेत. हा श्लोक आज आपल्याला आपल्यातलाच आरसा दाखवतो. ओव्हर थिंकिंग म्हणजे हे करू की ते करू, हे केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल. अजिबात हा शहाणपणा नाही आहे, हा तुमच्या मनाचा कमकुवतपणा आहे. परिणामांची भीती म्हणजे आपण निर्णय घेतो कारण आपल्याला यश हवं असतं, पण अध्यात्म काय सांगतं? निर्णय यशासाठी नाही, जे होईल ते बघूयात, पण जे योग्य आहे त्याच्यासाठी करावा. म्हणजे निर्णय मी जिंकेलच असं म्हणून तुम्ही चुकीचा मार्ग निवडलात तर तो चुकीचाच राहणार आहे. परिणाम कोणतेही असू द्यात, निर्णय तुम्ही माझ्यासाठी आता योग्य काय याच्यावरती घ्यावा. म्हणजे परिणाम कोणतेही आले तरी सुद्धा तुम्ही टिकून राहाल. आणि चुकीचे अटॅचमेंट, जर तुम्ही सुख कोणाच्या असण्या नसण्यावरती अवलंबून असेल ना, तर तुम्ही कधीच मुक्तपणे स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकणार नाही. अर्जुनासारखेच रडत बसाल. आज आई वडील, उद्या मुलं, उद्या पार्टनर, परवा असं परवा तसं, या पद्धतीने. जेव्हा काय करावं हे समजत नाही ना, तेव्हा फक्त एकच गोष्ट बघा, खरं काय आहे, सत्य काय आहे, धर्म काय आहे. विजय, हार, जय, पराजय, भीती सोडा, कर्तव्यासाठी उभे राहा. ओके.